नमस्कार. देवी सटवाई या संबंधित आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. हेमंत गायकवाड ही खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. देवी सटवाईला बरेच जण भक्ष्य म्हणजे त्या ठिकाणी कुठच्या तरी प्राण्याची हत्या, मग तो बोकड असेल, कोंबा असेल, कोणीही असेल, किंवा अशा प्राण्याचं मांस तिथे बरेच जण देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात. परंतु ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. आपण या समाजात राहतो, या समाजाची सुद्धा काही बंधनं आहेत, ती सुद्धा आपल्याला पाळावी लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे प्रथमतः देवाला कुठच्याही प्रकारचं भक्ष्य मांस हे दिलं जात नाही. सटवाई देवी ही ब्रह्मदेवाची मानसकन्या मानली जाते. आपली भाग्यविधाती ती देवता आहे. पण काही वेळेला नजर चुकीने किंवा रूढी परंपरेत खंड पडल्यामुळे नंतरची रूढी जी सुरू होते, त्यामुळे काही वेळेला काही गोष्टीत बदल होतात. मग ती गोष्ट अशी नसेल, असं करूया, अशा पद्धतीने काही गोष्टी होत जातात. मग याकडे आपल्याला खूप बारीकतेने लक्ष देणं गरजेचं आहे. प्रथमतः देवी सटवाई ही आपली भाग्यविधाती देवी आहे आणि ब्रह्मदेवाची मानसकन्या आहे. म्हणजे या देवीला तर मांस नक्कीच लागणार नाही, हे 100% आहे. परंतु बऱ्याच देवींनी बऱ्याच राक्षसांची हत्या केलेली आहे. मग ह्या दुष्ट राक्षसांची ज्या वेळेला हत्या झाली, त्यावेळेला प्रत्येक देवाने कोणीही बऱ्याच वेळेला त्यांना त्यांची शेवटची इच्छा विचारलेली होती. तशीच सटवाईने देवांच्या रक्षणासाठी सुद्धा काही दुष्ट राक्षसांचा संहार केला होता. मग या वेळेला त्या राक्षसाला देवी सटवाईने विचारले की तुझी शेवटची इच्छा सांग. त्यावेळेला त्या राक्षसाने, आता शेवटी तो राक्षसच आहे, मग तो मागून मागून काय मागणार हे मला सांगा. तो काही पूजा अर्चा भक्ती मार्ग तर मागणार नाही. मग अशा राक्षसाने देवीला सांगितले की तुझे भक्त तुला जे गोड जेवण देतात, तुला नैवेद्य देतात, त्या अगोदर त्यांनी मला माझं मांस दिलं पाहिजे. आता मरणाऱ्याची शेवटची इच्छा हीच आहे. देवीने पटकन तथास्तु म्हटलं आणि तो राक्षस मृत्युमुखी झाला. पण देवीच्या ठिकाणी जवळपासच्या कुठच्या तरी भागात हे मांस किंवा भक्ष्य बऱ्याच ठिकाणी दिलं जातं. पण मुळात हे भक्ष्य देवीसाठी नाही, तर त्या देवतेने मारलेल्या राक्षसासाठी दिलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे ते मांस तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ पण नाही. प्रथमतः हिंदू धर्मात मांस खाऊच नाही कोणत्याही प्रकारचं. पण हे जे त्या राक्षसाला दिला जाणारा बोकड असू दे, कोंबा असू दे, किंवा नुसतं मांस असू दे, हे जे आहे हे कोणीही तुम्ही प्रसाद म्हणून खायचं नाही. हे तुम्हाला जे खाणारे व्यक्ती असेल त्यांना तुम्ही ते देऊन टाका. ते खातील न खातील हा त्यांचा विषय आहे, तो तुम्ही पाहू नका. पण हे मांस त्या राक्षसासाठी दिलं जातं. हा बोकड त्या राक्षसासाठी कापला जातो. जो काय कोंबा असेल तो राक्षसासाठी कापला जातो, पण देवीला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रकार जर तुम्ही करत असाल तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीला गोड जेवण म्हणजे गोड पदार्थ असलेलं, तुपाची धार असलेलं असं गोड जेवण देवीला नैवेद्य म्हणून द्यावं आणि त्यावेळेला आपलं जे काय सांगणं असेल ते करावं. पण यावेळेला तुमच्या मनात पण एक शंका येईल की मला मांसच द्यायचं नाही आहे देवीला, किंवा मला कोणताही प्राणी तिथे भक्ष्य म्हणून द्यायचं नाही आहे. चांगली गोष्ट आहे. असा जर तुमचा विचार असेल तर उत्तम. मग त्या राक्षसाला आपण कसं मांस देणार हा पण प्रश्न राहतो. कारण देवीने तर वचन दिलेलं आहे, माझा भक्त तुला देईल.
मग यासाठी सगळ्यात सुंदर एक मध्य मी तुम्हाला सांगतो. तुमचा ज्या ज्या वेळेला देवीचा उत्सव असेल, मग तो महिन्याचा असेल, त्रैमासिकाचा असेल, 6 महिन्याचा असेल किंवा वार्षिक असेल, ज्या वेळेला असेल किंवा तुम्हाला काहीतरी देवीच्या संबंधित काहीतरी कोणाला मोठा एखादा देवीचा नवस पूर्ण करायचा असेल, तर अशा वेळेला तुम्ही काय करावं? अशा वेळेला ज्या वेळेला देवीचा तुमचा उत्सव किंवा सण किंवा काही गोष्ट तुम्ही करणार आहात, त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही गावातल्या तरुणांना, तरुणींना बोलवा आणि त्यांना स्वेच्छेने रक्तदान करायला सांगा. रक्तदान केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, रक्तदान देवीच्या जवळपासच करा. हे रक्तदान झाल्यानंतर जे रक्त घेण्यासाठी आलेली माणसं असतील, ते तुमच्या जखमेवरती, म्हणजे जिथे सुई लावलेली असते त्या छोट्याशा जखमेवरती छोटासा कापसाचा तुकडा लावतात, त्याला कॉटन म्हणतात. हा जो कापसाचा तुकडा आहे, याला थोडंसं एक थेंब तुमचं रक्त, ब्लड हे लागलेलं असतं. मग हे ब्लड किंवा हा जो कापूस आहे, हा तुम्ही जो देवीचा चाळा किंवा देवीचं बाहेर स्थान असेल कुठे जिथे भक्ष्य दिलं जातं, तिथे देवी पूजली जात नाही, देवी मंदिरात असते. म्हणजे बाहेर जिथे भक्ष्य कुठे दिलं जातं त्या स्थानाला हा रक्ताचा कापूस त्या व्यक्तींना तिथे टाकायला सांगा किंवा त्या काही शिळा असेल, पाषाण असेल तर त्याला लावायला सांगा, जेणेकरून त्या राक्षसाला तुमचं स्वतःचं रक्त मिळालं. आणि दुसऱ्या दिवशी त्या सर्व माणसांना गोड पदार्थ द्या, देवीला नैवेद्य दाखवा, तो प्रसाद म्हणून तुम्ही त्या सर्वांच्यात द्या, जेणेकरून देवीची सुद्धा कृपा तुमच्यावर होईल, तुमच्याकडून खूप चांगल्या प्रकारचं सामाजिक कार्यसुद्धा होईल आणि ही अंधश्रद्धा जी आहे की देवीला मांस दिलं जातं, ही सुद्धा दूर होईल. अशा प्रकारे जर आपण देवीची उपासना किंवा भक्ती मार्ग जर केला तर आपल्याला खूप पुण्य मिळतं. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या देवीची सेवा करा. तुम्हाला खरोखरच सांगतो आहे की खूप फायदा होऊ शकतो आहे. फक्त तुमचा विश्वास ह्या गोष्टीवरती पूर्णपणे बसणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मी माझे विचार तुमच्यापर्यंत मांडलेले आहेत. तुम्हाला जर ते योग्य वाटत असतील तर तुम्ही त्याच्यावरती विचार करा, तसा पुढच्या जीवनात बदल करा. देवी सटवाई तुम्हाला आम्हाला सुखात ठेवो.